हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल। तर मैत्रिणींनो, आता थंडीचे दिवस सुरू आहेत, तर सगळ्या आपल्या आहारात अशा उष्ण गुणधर्माच्या गोष्टी खाणं कधीही चांगलंच असतं। तर आज आपण बघणार आहोत अळीवाची खीर कशी करायची। ॲक्च्युली ही खीर बाळंतपणामध्ये पण बाळंतीला दिली जाते आणि त्याचबरोबर हिवाळ्यात खाणं खूप गरजेचं असतं, कारण यात लोह, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी असतं। शरीरात हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झालं तर हळीव ह्यावरती खूप मोठं असं उपायकारक असतं। हल्ली हे मार्केटमध्ये इझिली मिळतं। मी डीमार्टमधनं हे 100 ग्रॅमचं पॅकेट आणलं होतं। भरपूर असं हे येतं। काही ठिकाणी याला हलीम म्हणतात, काही ठिकाणी आळीव म्हणतात किंवा आळीव म्हणतात। अशी वेगवेगळी नावं वेगवेगळ्या ठिकाणी याला दिलेली आहेत। आणि मेन म्हणजे केस गळतीवरती पण याचा खूप आपल्याला उपयोग होतो। तर सुरुवात कशी करायची? आपल्याला इथं एक कढई मी गरम करायला ठेवली आहे। त्यामध्ये हे जे आपले अळीव आहेत ते स्वच्छ मी निवडून घेतलेत आणि मंद आचेवरती आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे। भाजून घेताना त्यामध्ये मी थोडा एक अर्धा चमचा साजूक तूप घातलं आहे। तर तूप घातल्यावर काय होतं, असं खमंग ते भाजल्या जातं आणि अळीव जे असतात ते थोडेसे चिकट असतात, म्हणजे आपण खीर किंवा ते भिजवताना त्याचा एकदम असा गोळा बनतो, म्हणून थोडंसं तूप घालून भाजलं तर ते एकमेकांना चिटकत नाही, अशी सुटसुटीत आपली ती खीर तयार होते। आणि आता आपण अगदी मंद आचेवरतीच याला भाजणार आहोत, नाही तर लगेच हे करपल्या जातात। करपू द्यायचे नाहीत, एक 3 ते 4 मिनटात याला लगेच बाहेर काढून घ्यायचं। आता एका वाटीत मी हे काढून घेतलेत आणि त्यामध्ये 1 कप आपलं जे नॉर्मल टेम्परेचरवरचं दूध असतं ते घालायचं आणि याला अर्धा ते पाऊण तास आपल्याला ह्याला भिजत ठेवायचं आहे। थोडंसं मिक्स करून घ्यायचं। इथं पहा तुम्ही, थोडं वरती तुपाचा थर आला आहे। तूप घातल्यामुळं काय होतं की आपण असं दुधात, पाण्यात कशातही तुम्ही भिजवणार किंवा खीर करताना ते एकमेकांना त्याचे दाणे चिटकत नाही, म्हणून भाजताना थोडंसं तूप घालायला विसरू नका। आता आपण याला अर्धा ते पाऊण तास असं भिजत ठेवणार आहोत। आणि हो मैत्रिणींनो, आज पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या। व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा। तर आता पाऊण तासानंतर तुम्ही बघू शकता आपले अळीव मस्त असे फुलून आलेत, छान भिजल्या गेलेत। सगळं जे दूध होतं ते सोक केलेलं आहे त्यांनी। भाजताना आपण तूप घातल्यामुळं तुम्ही पाहू शकता हे दाणे असे सुट्टे राहिलेत, अजिबात त्याच्या गुठळ्या झाल्या नाही आहेत। आता मी इथं थोडं एक दूध गरम करायला ठेवलं होतं, जेवढी आपल्याला खिरीची क्वांटिटी हवी तेवढी। त्यात 1 वेलचीचे दाणे मी फोडून टाकले आहेत। आता ही खीर आपण साखरेत करणार आहोत, म्हणून मी इथं वेलची पावडर वापरते। तुम्ही जर गुळात करणार असाल तर इथं तुम्ही वेलची न वापरता जायफळ घाला, किंवा जायफळ गुळाचं जे कॉम्बिनेशन असतं तर ते खूप छान लागतं। परंतु गुळाची खीर करताना थोडा चान्स असतो ती फाटण्याची, म्हणून सुरुवातीला तुम्ही पहिल्यांदाच ही खीर करत असाल तर साखरेत करा आणि नंतर तुम्ही गुळात ही खीर करू शकता। आता इथंही आपलं जे भिजवलेलं अळीव आहे ते एकदम न घालता चमच्याने थोडं थोडं घालत आपल्याला याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। याच्या आपल्याला गुठळ्या होऊ द्यायच्या नाही। आणि आता गुळात करणार असाल तर काय करायचं, फक्त मैत्रिणींनो, सगळी आपली खीर झाल्यानंतर ती खाली आली, थोडीशी थंड झाली की मग त्यात गूळ घालायचा। तर आज आपण आता ही साखरेत करतोय, तर मी इथं काही बदाम टाकलेत आणि तुम्हाला जेवढी गोड लागेल तेवढं तुम्ही इथं साखर घालू शकता। साधारण 3 ते 4 चमचे साखर मी अर्धा ते पाव लिटर हे दूध होतं तर त्यासाठी वापरली आहे। आणि सुरुवातीला ही थोडीशी आपल्याला पातळ वाटते, परंतु नंतर गॅस बंद केल्यानंतर काही वेळाने अळीव थोडंसं दूध आणखी शोषून घेतात आणि ही खीर घट्ट होते। म्हणून एकदम शेवटपर्यंत गॅस चालू असतानाच खूप घट्ट करू नका, थोडीशी पातळच राहू द्या आणि नंतर मग ती आपोआप थोडीशी आणखी घट्ट होऊन जाते। तर इथं आपल्याला उकळी आली आहे छान। 5 ते 10 मिनिटात ही खीर तयार होती, तुम्ही पाहू शकता। आणि खूप हेल्दी अशी आहे। बाळंतपणात तर देणं खूपच गरजेचं आहे आणि थंडीच्या दिवसात आपण नॉर्मली सगळे खाऊ शकतो अशी ही अळीवाची खीर नक्की एकदा थंडीच्या दिवसात करून बघा।
तुमचे जर थंडीच्या दिवसात केस गळत असतील तर वीकली तुम्ही 2 ते 3 वेळेस ही खीर तुमच्या आहारात नक्की समाविष्ट करा. याचा रिझल्ट तुम्हाला चांगला दिसून येईल. मी माझ्या अनुभवावरून सांगते. आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.